मग सर्जा कसं काय चाललंय तुझं? काय ना मामा, मजेत आहे सगळं. बरं चाललंय ना तुमचं सगळ्यांचं? काय बरं चाललंय. मधुरा कुठे? तिच्या रूम मध्ये गेली असेल. शेताकडे लक्ष देत आहे का? हो ना. मी आता डायरेक्ट मुद्द्याच बोलतो. तुमचं जे काही चाललंय ना ते सगळं मला माहिती आहे. आमचं कुठे काय चाललंय? तुम्हाला सगळ्यांना लाज वाटत का खोटं बोलायला? सोन्यासारख्या जमीन विकत सुटलाय. गुंट्या घ्यायची लायकी का तुमची? आयत्या भेटल्या जमीन विकता का? इथून पुढे जर माझ्या कानावर जरी आलं ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही, आत्ताच सांगून ठेवतोय. तुम्ही जर असं वागत राहिले ना तर या कारच्यावर काय परिणाम होत्या? हा कसं वागणार? इथून पुढे कानावर जरी आलं ना काय करतो बघा. तू इथं काय करतेस? मी घरी गेलो होतो आता. हो माहितीये मला, मी बघितलं तुम्हाला घरी जाताना, म्हणूनच घरी थांबले नाही, म्हणले इथंच भेटावं. असं होय? तुम्ही बोलले का काय घरच्यांशी? बोललो काय, चांगलं झालंय त्यांना मी आता. काय बोलले का तुम्हाला ते? त्यांची एवढी हिंमत आहे का मला बोलायची? ते एवढं सोपं आहे वय? त्यांना वाटलं असेल ना की मीच तुम्हाला सांगितलं असेल म्हणून. वाटू दे ना, काय फरक पडतो? ते कोणी तुला बोललं ना फक्त मला सांग, मग बघतो त्यांच्याकडे. आणि जमिनीचा विषय काढला, काय बोलले का ते सगळे? जमिनीचा विषय काढला ना त्यांना असं वाटलं की मला काही माहितच नाही. असंच वागतात ते सगळे. त्यांना माझ्या भाषेत समजून सांगितलंय. परत जर ते तुला कोणी काही बोललं ना फक्त मला सांग, बघतो मी त्यांच्याकडे. आणि आता आपल्याला त्याच्यावर चांगलं लक्ष ठेवून जावं. त्यांनी जमिनीबाबत थोडी जरी हालचाल केली ना तरी पण आपण लगेच ऍक्शन. तुला काही कळलं ना की तू लगेच मला सांग, मग मी सांगतो नंतर काही. बरं झालं मामा तुम्ही सगळ्यात लक्ष घालताय. अगं बाळा, आपण आधीच बोलायला पाहिजे. बरं जाऊ दे, झालं गेलं ते सोडून दे. पुढं तुला काही कोणी बोललं, तुला काही बोललं की मला सांग, मग मी पाहतो काय करायचं. चल येऊ का? काळजी घ्या. हो.
एवढी शेत नाही. मग 100 देऊ का? मला 1 लाख रुपये पाहिजे. 1 लाख. 1 लाख? 1 लाख रुपये तुला मोजता येतं का भाड्या? 1 लाख रुपये मागतोय. थांबण जरा. कशाला लागतात बाळा तुला एवढे पैसे? आणि मला माझ्या ह्याच्या करायला नाही लागत पैसे, कामासाठी लागतात. म्हणजे पैसे भरायचे मग काम लागणार. हा. काय भरायचे एवढे? असं नसतंय ते. हो, तो कामासाठीच मागतोय ना. अरे तुला अक्कल आहे का? पैसे भरायचे आणि मग काम लागेल असं कुठं नसतंय. हे बघ आई, मला जर पैसे नाही दिले तर माझ्या कामाचं काय होणार नाही. मग मला परत बोलायचं नाही मग त्याच्यावरून. तुला बोलणार नाही, तुला ठोकणार धरून. हो, ग बसा तुम्ही जरा. झालं तू बाळा, बघू आपण पैशाचं काही. तुला काय समस्या झाली? चांगले फोन येते. चांगले आहे पण तुला काय समस्या झाली? काय झालं? यायला आलाय का? आज लय शांत शांत आहे. तुझं बरं आहे बाबा, तुला निदान दुकान तरी आहे, कमवतोय तरी. हा पण काय झालं तेवढं? काय नाही बाबा, आमचं रोजच रड गाणं. अरे अबे लय वैतागलोय बाबा, थोडं काम भेटा ना, लय टेन्शन आलंय. अरे होईल कुठेतरी, प्रयत्न करत राहा तुम्ही. अरे काय होईल, जिकडे जातोय तिकडे नंतर सांगतो म्हणत्या सगळी. हो ना, ते सध्याला बी भेटलो होतो परत, किंवा नुसता पैशावरती अडून बसलाय. पैसे भरायच लागन म्हणतोय, त्याशिवाय नाही व्हायचं कामाचं. असं आता काय ठरवलंय मग तुम्ही? आम्ही काय ठरवणार आहे अभ्या? आमच्याकडे 1 रुपया तरी आहे का? अरे आम्ही सगळे घरच्यांवरती अवलंबून आहे. तसं घरी सांगितलंय आम्ही, पण आईला आमचं तात्या ना नुसतं खडकत असते माझ्या. मी घरी विचारले पण घरचे काय देते ना असं वाटत नाही राव. नाही, तरी पण आपल्याला घरच्यांच्या मागे लागलंच पाहिजे. काही करून आता घरून पैसे घेतलेच पाहिजे. हो, बघा आता तुम्हाला काय करायचंय ते. अरे अभि, बघ रे फोनला काय झालंय, कालपासून लागतच नाहीये. बघू दे इकडं, झोपतो. यांना काय कळतंय? कळतंय ना, मग आम्ही उगाच बसतोय का इथं रोज. बॅलन्स संपला याच्यात, कसं लागल फोन? काय पाणी, अरे कालच सांगलंय की दे इकडे फोन. आम्ही बघ रे काय झालंय याला. हो काकू, खरंच बॅलन्स संपलाय याचा. कसं लागणार फोन? अरे कालच तर आमच्या पप्पांनी टाकला होता बॅलन्स त्याच्या मोबाईल वरून. मग मी काय वेगळं सांगत होतो का? माहिती यांचं पप्पा किती छान आहे. अबे नेट चेक कर. हो काकू, याच्यामध्ये फक्त नेटचा बॅलन्स टाकलाय, बोलायचा नेट ऑफ टाइमचा नाही टाकलाय. त्यामुळे याच्यात फक्त नेट आलंय, कॉल नाही लागणार. अरे कालच 200 रुपयाचा टाकलाय ना पप्पांनी. मग नेट आलं ना त्याच्यामध्ये. कसं असतं ना, त्याने नेटचा रिचार्ज आला ना तुमच्या मोबाईलमध्ये. कसं असतं, 2 रिचार्ज असतात वेगवेगळे, एक नेटचं असतं आणि एक टॉक टाइमचं असतं. त्याने नेटचं रिचार्ज मारलं, त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये फक्त ते आलं, टॉक टाइमचं नाही आलं. बरं, ते काही असू द्या, मला हे नीट करून द्या आधी लवकर. आईला येण्याचा बाजार. काय म्हणलं रे मार्केट तोंड्या? आमच्या दोघांचं चाललंय. आता इथे रिचार्ज झालाय, आता ते परत होणार नाही. कसं होणार परत ते? हा, नाही आता एक काम करा, तुम्हाला टॉक टाइमचं वेगळं रिचार्ज मारावं लागेल. अरे आता सारखं सारखं काय बॅलन्स मारायला काय झाडाला पैसे लागलेत का? काय? आमच्या दोघांचं चाललंय ना. इथून तर काही होणार नाही. कस्टमर केअरशी जरा बोलून बघतो. कंपनीच्या लोकांशी. बरं, काय ते नीट बघून घे बाबा, आणि त्यांना सांग ती बाईलाही बेकार आहे म्हणाव. हसायला काय झालं काय तोंड्या? बरं, बोलतो मी त्यांनी. त्यांचं काही कॉल लागला नाही, आता मी नंतर लावतो. बरं, पण ते नीट करून दे, मला फोन लागला पाहिजे. हो, या तुम्ही देतो नीट करून थोड्या वेळ. बर, नीट करून दे मला नक्की.
कसलं कस्टमर आहे तरी आज वेगवेगळे कस्टमर. ये ग मधुरा, काय म्हणते मग? काय नाही, सहजच आले. काय ग सारखी टेन्शन मध्येच असते तू? दुसरं काय ग, घरच्यांचंच टेन्शन. पण मामांनी सांगितले आता घरी येऊन गेले ते. हे एकदाच बरं केलं बघ. हो ना, मामा म्हणाले पण इथून पुढे जर का घरच्यांनी जमीन विकायचा विषय काढला ना तर मला लगेच येऊन सांग, मी बघतो काय करायचंय ते. हे बरोबर झालं. का रे, काय झालं? कसला शाबदाना दिलाय तुम्ही? का अजिबात भिजत नाही, काय नाही. खिचडी तर निसा चिकला का? आता त्याला का मी काय करणार? वरतून येतोय तसाच देतोय. ते काय बी नाही बघा. द्या परत आणि पैसे द्या. नाही नाही, एकदा वापरलेला साबुदाणा मी परत घेत नाही. हा काळू तर बोलला होता ना, नाही भिजलं तर आणा परत म्हणून. मी असंच म्हणलो होतो. काळ्या हरामखोरा, तुला कोणी सांगितलं रे बोलायला? मी असंच म्हणलो होतो. मला काय माहिती हे खरं खरं येईन ते काय बी नाही बघा. बोलला तसं वागा. आणि इकडं घे. एवढेच पैसे? आता वापरलेले साबुदाण्याची कट करायला नको का? बरं बरं ठीक आहे, येतो मी. काळ्या, तू जास्त शानपणा करत जाऊ नको, नाहीतर लय मार खाशील बर का. जा घरामध्ये, जेवण तयार आहे का विचार. काम धड नाही करत तो. चॉकलेट आहे, जेवण झाले का? हा झालंय. तुला काय झालं रे? काय होणार आहे, बाबांनीच काहीतरी केलं असं. होय रे काळू, सांग ना काय झालं तुला? काय नाही. मारलं का तुला? मी आता जास्त दिवस नाही राहणार तुमच्या. अरे असं का बोलतो, काय झालं? मी माझ्या गावाला जाणार आहे, तिकडे शोधल काहीतरी काम. नको, असं नको करू बाबा. दुकानात एक मुलगा पाहिजे. चुकणार तरी मी मार खावा लागतोय, शिवाय बी देते. आमच्या बाबांचा ना स्वभावच असा आहे. हे बघ, तू नको टेन्शन घेऊ, मी बोलते बाबांशी. पण आता आहे, उद्या सकाळी बोलते. तुझ्या घरी असं? मग काय ग, फार वैताग आलाय मला. जाऊ दे काळू, तू नको टेन्शन घेऊ. आता काय करायचं ग? काय नाही, फिरू थोडस वाडीतच. हो चालेल. अगं एक काम आठवलं. कसलं? माझ्या मोबाईलचा ना रिंगटोनचा आवाजच नाही येते. अगं खरंच, स्पीकर गेलाय का बघावं लागेल. ठीक आहे, चल ना जाऊ अभिच्या दुकानावर. असं? चल की. बर. परत येऊ लवकर. काय ग, इकडे कसं काय चक्कर मारला? रिंगटोनचा ना आवाजच येत नाही, स्पीकर खराब झालाय का? ऑपरेशन झालं का व्यवस्थित? हो 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 झालं व्यवस्थित. आम्ही सगळेजण गेलो होतो तिकडे. आपण सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणून बरं झालं नाही का? आता आपण इथून पुढं वाडीत जर कोणी काय अडचणीत असेल ना तर आपण सगळे मिळून ना त्यांना मदत करत जाऊ बरं का. हो हो. हे अभि, व्यवस्थित कर तिच्या फोनचं काम. मग काय म्हणते छकुली? काय नाही. वडिलांचं काय चाललंय तुझ्या? काय नाही चाललं. तुला काय करायचंय? मला कुठे मारायचे? गप्पे भाईऱ्या.
अगं मधुरा, काय नव्हतं झालं फोनला, तर जरा व्हॅल्यूम कमी झाला होता. केलाय मिनिट आता. चालला मग काय मुक्काम करतील का इथं त्या? हो ना. का रे? काय नाही असंच विचारलं. तू काय करतोस सध्या? माझं काम शोधणं चालू आहे आणि मिळतं एक ठिकाणी काम. हो, आमच्या दोघांचं पण कामाचं होतंय. गप्पी तू, तुझा काही जीव चालला रे मधी मधी? तुला काय करायची छकुली चिरगुटे? वाजू का एक? नको. मधुरा हळू जा. हो चालत चालत हळू जा. Thank you.